हॅलो फ्रेंड्स, तर काल आपण प्रिपरेशन मेथड ऑफ अल्किल हॅलाइड्स हा पार्ट चालू केला होता. पार्ट 1ची व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे. काल आपण पाहिलं की फ्रॉम अल्कोहोल आपण अल्किल हॅलाइड्स कसे प्रिपेअर करू शकतो. त्यामध्ये बाय युझिंग हॅलोजन ॲसिड्स आणि हायड्रोजन हॅलाइड्स हा फर्स्ट पॉईंट आपण स्टार्ट केला आणि HClच्या रिॲक्शन्स आपण सगळ्या स्टडी केल्या. आता आपण उरलेले हॅलोजन ॲसिड्स HX हायड्रोजन हॅलाइड्स म्हणजेच HBr आणि HI यांचा स्टडी करणार आहोत. सो युझिंग HBr. आता इथे काय होतं तर अल्कोहोल्स रिॲक्ट्स होतात 48% कॉन्स्टंट बॉइलिंग हायड्रोब्रोमिक ॲसिड. म्हणजे अल्कोहोल्स हे रिॲक्ट होतात 48% कॉन्स्टंट बॉइलिंग HBr शी, हायड्रोब्रोमिक ॲसिड म्हणजेच कोण HBr, टू गिव्ह अल्किल ब्रोमाइड, जेणेकरून आपल्याला काय भेटतं अल्किल ब्रोमाइड मिळतात. पुन्हा परत सांगतो पाहिजे तर अल्कोहोल रिॲक्ट्स विथ 48% कॉन्स्टंट बॉइलिंग हायड्रोब्रोमिक ॲसिड टू गिव्ह अल्किल ब्रोमाइड. त्यातले जर प्रायमरी अल्किल ब्रोमाइड तुम्हाला प्रिपेअर करायचे असतील तर अल्कोहोलची रिॲक्शन करायची NaBr आणि H2SO4 बरोबर. अल्कोहोल्स prepared by the reaction of alcohols with NaBr and H2SO4. आता NaBr आणि H2SO4 यांचं कॉम्बिनेशन झालं की आपोआप HBr हा जनरेट केला जातो. म्हणजे आपल्याला त्या रिॲक्शनमध्ये HBr वेगळ्या प्रकारे ऍड करण्याची गरज नाहीये. NaBr आणि H2SO4 ह्या दोघांचं कॉम्बिनेशन होऊनच HBr फॉर्म होतो. अशा प्रकारची ही रिॲक्शन आहे. हिअर HBr इज जनरेटेड इन अ सिच्युएशन. कळालं का? मी पुन्हा परत सांगतो बघा. अल्कोहोल हे 48% बॉइलिंग, कॉन्स्टंट बॉइलिंग हायड्रोब्रोमिक ॲसिड बरोबर रिॲक्ट करतात, जेणेकरून आपल्याला अल्किल ब्रोमाइड्स मिळतात. त्यातले जर प्रायमरी अल्किल ब्रोमाइड तुम्हाला फॉर्म करायचे असतील तर अल्कोहोलची ट्रीटमेंट होते कोणाबरोबर? NaBr आणि H2SO4 बरोबर. NaBr आणि H2SO4 हे HBr जनरेट करतात. HBr आपल्याला त्याच्यामध्ये रिॲक्शनमध्ये ॲड करण्याची गरज नाही. NaBr आणि H2SO4 HBr जनरेट करतात. आता आपण रिॲक्शन पाहूया. ROH म्हणजेच कोण? हा अल्कोहोल झाला, प्लस कोण? HBr इन प्रेझेन्स ऑफ काय लिहिलं बघा NaBr H2SO4. आता हा HBr कोणी जनरेट केला? ह्या NaBr आणि H2SO4 कॉन्स्टंट बॉइलिंग आहे म्हणून मी काय लिहिलंय हीट. आता इथे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे OH चा चार्ज मायनस H चा चार्ज प्लस, या दोघांचं झालं कॉम्बिनेशन HOH, फॉर्म झाला H2O आणि Br डायरेक्ट अटॅच झाला कोणाला? R ला. म्हणजे मिळालं RBr आणि HOH H2O. अशी सिंपल रिॲक्शन आहे. आता आरच्या जागी आपण कोणताही अल्किल ग्रुप घेऊ शकतो. CH3C2H5, प्रोपिल ग्रुप, ब्युटिल ग्रुप, तुम्ही काही घेऊ शकता आणि तुम्ही ते करू शकता. जस्ट ही एक बेसिक रिॲक्शन मी तुम्हाला सांगितलेली आहे. नेक्स्ट आहे युझिंग HI म्हणजेच हायड्रोआयोडिक ॲसिड. याचा वापर करून आपण अल्किल आयोडाइड्स कसे फॉर्म करू शकतो हे आपण पाहणार आहोत. अल्कोहोल्सला हीट करायचं सोडियम किंवा पोटॅशियम आयोडाइड बरोबर. व्यवस्थित लक्ष द्या. अल्कोहोल्सला हीट करायचं आहे कोणाबरोबर? सोडियम आणि पोटॅशियम आयोडाइड. सोडियम आयोडाइड म्हणजे NaI, पोटॅशियम आयोडाइड म्हणजे कोण? Ki. सोडियम आयोडाइड किंवा पोटॅशियम आयोडाइड यांना 95% फॉस्फोरिक ॲसिड म्हणजेच H3PO4. लक्षात आलं का? दोघांचं मिक्सचर आहे. जसं वरती NaBr आणि H2SO4 होतं तसं इथे सोडियम आयोडाइड किंवा पोटॅशियम आयोडाइड दोघांपैकी कोणतरी एक, सोडियम आयोडाइड किंवा पोटॅशियम आयोडाइड, आपण सोडियम आयोडाइड पकडू, ठीक आहे. आणि त्याचं मिक्सचर कोणाला करायचं आहे? 95% फॉस्फोरिक ॲसिड म्हणजेच कोण? H3PO4. म्हणजे वरच्या रिॲक्शनमध्ये जसं NaBr आणि H2SO4 या दोघांचं कॉम्बिनेशन होऊन HBr फॉर्म झाला होता, जनरेट झाला होता, जो रिॲक्ट झाला अल्कोहोल बरोबर आणि ज्याने फॉर्म केला अल्किल ब्रोमाइड. तसं इथे सोडियम आयोडाइड
आणि H3PO4 म्हणजेच कोण, फॉस्फोरिक ऍसिड, या दोघांचं कॉम्बिनेशन झालं आणि त्यांनी प्रोड्यूस काय केला, HI. HI is generated in this situation, हायड्रो आयोडिक ऍसिड. ओके, सो आपण आता रिॲक्शन पाहूया. ROH प्लस HI, तुम्हाला माहिती इथे काय करायचं आहे, HOH गिव्स राइज टू H2O आणि I डायरेक्ट अटॅच होणार कोणाला, R ला, RI प्लस H2O. तुम्हाला या तिन्ही रिॲक्शन मध्ये लक्षात ठेवायचे काय की जे कॅटलिस्ट आहेत ते, बाकी रिॲक्शन तर सिम्पलेस्ट आहेत. एवढंच लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा आपण HCl असेल, HBr असेल किंवा HI असेल यांची रिॲक्शन आपण जेव्हा करतोय तेव्हा या रिॲक्शन मधून H2Oच रिमूव्ह होतोय, म्हणजे बाय प्रोडक्ट तुमचा सेम आहे, त्यामुळे रिॲक्शन करणं इझी आहे. बट तुम्हाला लक्षात ठेवायचं की कोणता रिएजंट आपण वापरतोय. फॉर एक्झाम्पल आपण जसं पाहिलं की HBr मध्ये NaBr आणि H2SO4 आणि HI मध्ये NaI आणि H3PO4. ओके, सो हा इथे फर्स्ट पॉइंट संपला, दॅट इज बाय युझिंग हॅलोजन ऍसिड आणि हायड्रोजन हॅलाइड, HCl, HBr आणि HI. आता सेकंड पॉइंट आहे, अल्कोहोललाच यूज करायचं आहे बाय युझिंग फॉस्फरस हॅलाइड. अल्कोहोल आणि फॉस्फरस हॅलाइड्स यांची ट्रीटमेंट करायची आहे आणि अल्कोहोल आणि आपल्याला अल्किल हॅलाइड फॉर्म करायचा आहे. सो आपण पाहूया फर्स्ट केस त्याच्यामधली. अल्कोहोल्स रिॲक्ट्स विथ फॉस्फरस ट्रायहॅलाइड. आता फॉस्फरस हॅलाइडचे दोन प्रकारचे आपण घेतलेले आहेत, एक फॉस्फरस ट्रायहॅलाइड आणि दुसरा घेतलाय फॉस्फरस पेंटाहॅलाइड. ओके, PX3 आणि PX5. ओके, तर मी पहिल्यांदा PX3 तुम्हाला एक्सप्लेन करू सांगतो. अल्कोहोल्स रिॲक्ट्स होतात कोणाबरोबर, फॉस्फरस ट्रायहॅलाइड PX3 टू गिव्ह अल्किल हॅलाइड्स. कळालं का, अल्कोहोल हे फॉस्फरस ट्रायहॅलाइड म्हणजे PX3 बरोबर रिॲक्ट होतात जेणेकरून आपल्याला अल्किल हॅलाइड मिळतं. आता फॉस्फरस ट्रायहॅलाइड आपण घेतोय कोण, तर फॉस्फरस ट्रायब्रोमाइड किंवा अँड ट्रायआयोडाइड. फॉस्फरस ट्रायब्रोमाइड अँड फॉस्फरस ट्रायआयोडाइड हे जनरेट केले जातात या रिॲक्शन मध्ये बाय द ऍक्शन ऑफ रेड फॉस्फरस अँड ब्रोमीन अँड आयोडीन. तुम्हाला कळालं का, सिंपल रिॲक्शन मागे आहे तशाच होणार आहेत. इथे तुमचा जो रिएजंट आहे तो आहे फॉस्फरस ट्रायहॅलाइड. फॉस्फरस ट्रायहॅलाइड म्हणजेच एक तर आपण पकडलाय PBr3 किंवा कोण PI3 म्हणजे फॉस्फरस ट्रायब्रोमाइड किंवा फॉस्फरस ट्रायआयोडाइड. मी तुम्हाला खाली रिॲक्शन मध्ये सांगतो, तुम्हाला जास्त कळेल. जसं की इथे रिॲक्शन पहा, ही रिॲक्शन नॉर्मल आहे, ROH माहिती आहे आपल्याला, हा आपला PX3. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपण इथे हॅलोजन किती मांडले, 3 आहेत, तेव्हा इथे आपला ROH चे मॉलिक्यूल सुद्धा किती घ्यायला लागणार, 3च घ्यावे लागणार. ही सिंपल ट्रिक आहे रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी. X3 आहेत तर ROH पण किती लागणार, 3 लागणार. सिंपल करायचं आहे आपल्याला, हे OH काढायचं आहे, हे OH पूर्ण प्रकारे आपल्याला काढायचं. ओके, हा OH आहे तो पूर्ण प्रकारे आपल्याला काढायचा आहे. ओके, आणि ह्या OH च्या जागी आपल्याला फक्त कोण अटॅच करायचं, X. म्हणजे R किती, 3, X किती, 3. कंपाऊंड कसं फॉर्म झालं, 3RX. R पण 3 आहेत, X पण 3 आहेत, पहिलं कंपाऊंड. ओके, आता हे R निघून गेले, हे X निघून गेले, राहिलं काय, H3 म्हणजे H3, बरोबर आहे. त्यानंतर OH3 झाले, O पण किती आहेत, 3, आणि इकडे कोण राहिला फक्त P, म्हणून फॉर्म झालं H3PO3 आणि असं कंपाऊंड फॉर्म झालं H3PO3. अशा प्रकारे रिॲक्शन बॅलन्स झाले, एकदम सिंपल. आता मी तुम्हाला त्याचे एक्झाम्पल दाखवतो. मी R च्या जागी घेतलाय ग्रुप C2H5, C2H5OH, C2H5OH. बघा वरती कोण घेतलाय, हॅलोजन कुठला घेतलाय, फॉस्फरस हॅलाइड, फॉस्फरस ट्रायब्रोमाइड घेतलाय, आणि खाली फॉस्फरस ट्रायआयोडाइड PBr3 PI3. मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं की इथे PBr3 किंवा PI3 आपल्याला ऍड करण्याची गरज नाहीये, ते जनरेट केले जातात कोणी, रेड फॉस्फरस आणि ब्रोमीन किंवा रेड फॉस्फरस आणि आयोडीन. रेड फॉस्फरस आणि ब्रोमीन, रेड फॉस्फरस आणि Br2 यांचं कॉम्बिनेशन होऊन PBr3 जनरेट होणार. रेड फॉस्फरस आणि I2 म्हणजे आयोडीन यांचं कॉम्बिनेशन होऊन PI3 जनरेट होणार. म्हणजे तुम्हाला
सेपरेटली ॲड करण्याची गरज नाही. हे दोघंच त्यांचं काम त्यांना प्रोड्यूस करायचं करतायत. आता सिंपल बघा पुढचा पार्ट. मी तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे इथे C2H5 किती आहेत? 3 आहेत. O किती आहे? 3 आहे. H किती आहेत? 3 आहेत. P किती आहे? 1 आहे. Br किती आहेत? 3. म्हणून आपण इथे 3 घेतलं होतं. ह्या OH ला पूर्ण प्रकारे काढायचं. काढलं. राहिलं काय? 3C2H5 डॅश. पुढे काहीच नाही आहे. त्याकी कोण टाकायचं? फक्त Br. Br 3 टाकू नका, 3 त्रिक न होतील. फक्त Br. हे बघा इथे बघा. Br किती झाले? 3. C2H5 किती झाले? 3. इथे Br पण किती आहे? 3. C2H पण किती आहे? 3. राहिलं काय? H किती आहेत? 3. H3. O किती आहेत? 3. आणि P किती आहे? 1. म्हणून फॉर्म झालं H3PO3. इथे पण खाली सेम रिॲक्शन तशीच, फक्त Brच्या जागी काय येणार? I. जशी ही ट्रायहॅलाइडची रिॲक्शन आहे तशीच पेंटाहॅलाइडची पण आहे. पण आपण पेंटाहॅलाइडमध्ये फक्त एकच पकडलाय. आपल्या सिलेबसमध्ये पण एकच आहे, दॅट इज फॉस्फरस पेंटाक्लोराइड. सो आपल्याला फॉस्फरस पेंटाक्लोराइड फॉर्म करायचा आहे. फॉस्फरस पेंटाक्लोराइड ची रिॲक्शन करायची आहे कोणाबरोबर? अल्कोहोल बरोबर. जेणेकरून आपल्याला कोण भेटेल? अल्किल क्लोराइड. वरती आपल्याला अल्किल ब्रोमाइड आणि अल्किल आयोडाइड मिळाले. आता फॉस्फरस पेंटाक्लोराइड यूज करून आपल्याला भेटणार अल्किल क्लोराइड. सारी सिंपल रिॲक्शन आहे. ROH प्लस PCl5. पेंटा म्हणजे 5, ट्राय म्हणजे 3, म्हणून वरती 3 हॅलाइड होते. 3 ब्रोमाइड, 3 आयोडाइड. आता पेंटाक्लोराइड म्हणजे 5 क्लोराइड आहे, म्हणून PCl5. ROH म्हणजे अल्कोहोल. अल्कोहोल रिॲक्ट्स विथ फॉस्फरस पेंटाक्लोराइड. आता इथे काही कॅटलिस्ट बिटलिस्ट काही नाही आहे, फक्त हीट असते बाळांनो. ओनली हीट, अंडर द हीट. आता इथे रिॲक्शन काय होते बघा. सिंपल रिॲक्शन. पहिलं R आणि इथे Cl 5 आहेत. Cl किती आहेत? 5. त्यातला एक Cl मी यूज करतोय. म्हणजे काय झालं? R आणि एक Cl, RCl. इथला एक H आहे आणि इकडचा एक Cl, फॉर्म झाला HCl. राहिलं काय बघा? इकडे राहिला P. 2 Cl गेलेत, एक इथे, म्हणजे राहिले किती? 3 Cl राहिले. एक बरोबर आहे, एक O राहिला. मग राहिलं काय? P O आणि Cl किती? 3, म्हणून फॉर्म झालं POCl3. एकदम सिंपल. ओके. आता इथेही बघा सेम तसंच. CH3 CH3 खाली OH आला. PCl5. आता इथे काय होणार? सांगितल्याप्रमाणे हा OH आपल्याला काढायचा आहे. हा मी दाखवतो तुम्हाला पाहिजे रिएक्शन मगाशी वरती काढली नसेल तर. हा OH पूर्ण प्रकारे काढलेला आहे. ओके. आता इथे काय अटॅच करायचं? एक Cl मी इथे अटॅच केला. मग कंपाऊंड काय होईल? CH3 CH खाली कोण लागणार? Cl CH3. पहिलं कंपाऊंड फॉर्म झालं. चला, Cl किती वापरला आहे? 5 मधला 1 वापरला. राहिला हा OH बाहेर आला. ह्या OH मध्ये O आहे आणि H आहे. त्यातला हा H बरोबर अजून एक Cl गेला. H बरोबर अजून एक Cl गेला, म्हणजे H बरोबर गेला. कळतंय ना का नाही कळत आहे? OH रिमूव्ह झाला. OH जागेवरती कोण आला? Cl आला. ते कंपाऊंड फॉर्म झालं. आता OH राहिलाय. काय काय राहिलं बघा माझ्याकडे? O राहिला, H राहिला आणि P राहिला आणि Cl किती राहिले? 4 राहिले. समजून घ्या जरा, मला लिहिताना प्रॉब्लेम होते खाली. O एक राहिला, H एक राहिला, P राहिला आणि Cl राहिला. त्यातला हा एक H आणि एक Cl, फॉर्म झाले HCl. मग राहिलं काय? एक P, एक O, अजून एक Cl गेला H मध्ये, म्हणजे राहिले किती? 3, म्हणून POCl3. POCl3. अशा ह्या सिम्पलेस्ट रिॲक्शन आहेत.